श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळी गुंज आणलेली, हे बघा ही काळी गुंज आहे, ही काळी गुंज आणलेली आहे। तर ही जशी मला ती हे राहतं ना आपले तूर सारखे दिसे, तुरा एवढीच आहे, त्याचा आकार तुरी एवढाच आहे, तुरी असते ना तुरी एवढीच आहे, फक्त तुरीचा कलर पिवळा असतो आणि याचा कलर काळा आहे। तर ही तुरी सारखी आहे त्याचा आकार। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काळी गुंजची आपण आज माहिती घेणार आहे। आपण बघितली लाल गुंजची माहिती बघितली, पांढऱ्या गुंजची माहिती बघितली, आजच्या व्हिडिओमध्ये काळ्या गुंजची माहिती। काळे गुंज आपण एक व्हिडिओ बनवली होती की त्याच्या सांगितलं होतं काळी गुंज हा अतिशय प्रभावी आहे आणि ती खूप विरळ, खरोखर विरळ आहे। ती थोडी लाल गुंजपेक्षा तिचा रेट पण वेगळ्या असतात। तर आता काळी गुंज कशासाठी उपयोग करायचा, काय करायचा, कधी करायचा, हे आपण आता सर्व बघणार आहे। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका। आणि व्हिडिओ मध्ये आपल्याला जर काही आडलं म्हणजे समजा जर काही समजलं नाही तर कमेंट मध्ये नक्की करा, म्हणजे कमेंट करा मला। त्यासाठी फोन करू नका, मेसेज करण्यापेक्षा आपण कमेंट मध्ये करा, आपण तिथे सांगू, म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना पण त्याचं काही समजून जाते, अडचणी काय किंवा काय आहे ते। तर असो, आता काळ्या गुंजाचा उपयोग। सर्वप्रथम काळे गुंज हे कशासाठी आहे? काळे गुंज हे सुखप्राप्तीसाठी आहे, मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे, नजर दोष, खूप आपले शत्रू असेल तर शत्रू दोष निवारण्यासाठी आहे, शत्रू हा मित्र बनवायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो, आणि त्यानंतर वशीकरणासाठी पण आहे। आता आपल्याला वशीकरणाचा मी याच्यात सांगणार आहे, परंतु तो आपल्या चांगल्या कामासाठी असेल तरच आपण करायचं, वाईट कामासाठी वशीकरण करायचं नाही। कारण की कसं आहे, ते आधी आता पहिल्या व्हिडिओत आपण सांगितलं की जर आपण वाईट कामासाठी केलं तर स्वामी काय करता बघा, स्वामी आपण दुसऱ्याचं वाईट करायचा विचार जरी केला ना तर पहिले आपलं करता चुकून सुद्धा आपल्या मनात जर कोणाविषयी वाईट विचार आला ना की पहिले आपलं होतच। एखाद्या वेळेस आपण चाललंय एखाद्या रस्त्याने, अरे याला पडला पाहिजे, हा कसा चाललेला, हा आपण आपल्या मनात जर आलं हा कसं चाललेला आहे बघ, याला पडला पाहिजे हा पुढे, आता तो तर नाही पडत पण आपणच पडून जातो, असं होतं। कारण की स्वामी ना कोणाविषयी जर वाईट चिंतलं, कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न केला की ते पहिले आपलं करत असतात। म्हणून आपल्याला जरी आपण उपाय सांगतोय पण चांगल्या कामासाठी तुम्ही त्याचा उपयोग करा तर स्वामी नक्की यश देतील, पण वाईट कामासाठी कधीही कसलाही उपयोग करायचा नाही। आपल्या मार्गात तर एक तर असं आहे, जे कराल ते चांगल्यासाठी करा, वाईटसाठी करू नका। कारण की आपल्या स्वामींचं एक म्हणजे हेच आहे, तत्वच आहे, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि ते तुम्ही सुद्धा चांगलेच विचार करा। तर असो, आता आपण व्हिडिओ म्हणजे जे काही महत्वाचे आहे ते बोलते। तर आपल्याला बघा या व्हिडिओमध्ये काळ्या गुंजची माहिती देतोय आपण। काळे गुंज आपल्यासाठी सुखप्राप्तीसाठी, सगळ्या प्रकारचे आपल्याला सुख पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काळा गुंजचा उपयोग आपण करू शकतो। मनोकामना, कुठलीही मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्हाला काळ्या गुंजचा तुम्ही उपयोग करू शकता। त्यानंतर इच्छापूर्तीसाठी तेच, नजर दोषसाठी, शत्रू दोष निवारण्यासाठी, आपले खूप शत्रू असेल आजूबाजू घरातले असेल बाहेरचे असेल किंवा तुमचे मुलं कॉलेजला जात असेल, कॉलेजमध्ये त्यांचे कोणी मित्र शत्रू वागत असेल किंवा एखादी तुम्ही ऑफिसमध्ये जात असेल तर तुमचे बॉस तुमच्याशी चिडचिड करत असेल, राग करत असेल किंवा ऑफिसमध्ये कोणी तुमच्यावर वर्चस्व करत असेल, राग करत असेल, त्रास देत असेल, आजूबाजू शेजारी पाजारी तुमच्याशी कोणी सारखं सारखं भांडत असेल, घरातले कोणी सारखे तुमच्याशी भांडत असेल किंवा तुमच्या सासू असेल, सून असेल, दीर असेल, नवरा असेल, जाव असेल, सासरे असेल, कोणीही असेल आपल्याला की आपल्यासाठी आपल्या बरोबर सारखे ते भांडत असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे। आणि हे लाल गुंज त्याच्यावर एकदम रामबाण उपाय आहे, लवकर रिझल्ट देणारा आहे। फक्त त्याला आपल्याला सेवा करायची आहे, त्याच्यावर सिद्ध करायचं आहे आणि ते काय उपयोग सांगितलाय तसा करायचा आहे। आणि आपल्याला फक्त कुठलीही सेवा करताना श्रद्धा आणि विश्वासाने करायचं, हे आपण प्रत्येक व्हिडिओ सांगतो। कारण की काय होतं,
आम्ही सांगितलं की आपण नुसतं घ्यायचं काम करतो, करायचं म्हणून करायचं आणि ठेवतो, मग रिझल्ट नाही आला की म्हणाल ताई रिझल्ट येत नाही. तर असं खूप क्वचित म्हणतात बघ, खूप खूप क्वचित म्हणजे असे मोजके बोटावर मोजण्याचेच लोक असतात म्हणणारे. रिझल्ट तर सगळ्यांना येतात, कारण की आपली सेवाच अशी असते की जे रिझल्ट देणारे असते, जे चांगलं करणारे असते किंवा जे आपल्याला अनुभव देणारे असतात तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये आणत असतो. म्हणून आता बघा काय करायचं, त्यानंतर आपल्याला वश करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. तर आता आपल्याला सर्वप्रथम आपण अं, शत्रू मित्र बनण्यासाठी, कारण की हेच खूप मोठं गरजेचं आहे. शत्रूमुळे आपल्याला खूप खचायला होतं, खूप आपण खचून जातो, आपल्याला काहीच सुचत नाही. जर एखादा आपलं म्हणजे काही काही शत्रू खूप आपल्याला त्रास देणार असेल, घरातले असतात, बाहेरच्या पेक्षा घरातले त्रास देणारे असेल तर खूप त्रास होतो. एखाद्या महिलेचा बघा नवरा तिच्याशी मनासारखं वागत नाही, तिच्याशी म्हणजे तिच्यावर प्रेम करत नाही किंवा करतो पण दाखवता येत नाही, किंवा आईचं बहिणीचं ऐकून तिच्याशी वाईट वागतो, हे पण प्रकार होतात. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काळीगुंजाचा उपयोग करता येतो. तर आता आपण काय करायचं तर आपण काय करायचं, आपल्याला हे काळीगुंज आहे हे घ्यायचं आहे. ह्यात सुद्धा आपल्याला 11 घ्यायच्या आहे. ह्या सुद्धा आपल्याला 11 घ्यायच्या आहे. काळीगुंज 11 घ्यायच्या आहे. त्या काळीगुंज 11 घेऊन आपल्याला काय करायचं बघ, 11 काळे गुंज घ्यायचे आहे. हे सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. तर आणि आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम सॉरी पहिले ते हातात नाही घ्यायचे. पहिले आपल्याला काय करायचं आहे, कालभैरवाच्या मंदिरात जायचं आहे. ज्या दिवशी आपल्याला सेवा सुरू करायची त्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरात जायचं. जाताना नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती पुडा असं घेऊन जायचं आहे. कालभैरवाला विनंती करायची आहे, माझे खूप शत्रू झालेले आहे, शत्रू माझे मित्र बनावे किंवा माझ्याशी त्यांनी प्रेमाने वागावं किंवा माझ्याशी त्यांनी भांडण वगैरे करू नये. जे काय असेल तुम्हाला वाटत असेल जे, तर ते सांगा. फक्त आपल्याला शत्रू निवारणासाठी आहे. तर अशा अशा कामासाठी मी आजपासून तुझी सेवा करते किंवा उद्यापासून तुम्ही करणार असेल, आदल्या दिवशी गेलं तरी चालेल. अशा अशा कामासाठी मी अशी अशी सेवा करते आहे. माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि माझे शत्रू मित्र बनू दे किंवा माझे शत्रू दूर होऊ दे ते किंवा ते शांत होऊ दे, मला त्रास देऊ नको देऊ, असं हे त्याला विनंती करायची. जे पण तुम्हाला पाहिजे असेल ते त्याला सांगायचं आणि कालभैरवाच्या मंदिरात हे कर. त्यानंतर तुम्ही स्वामींना पण सेवा रुजू करायची. स्वामींना पण सांगायचं, स्वामी अशा अशा कामासाठी मी अशी अशी सेवा करते, माझे शत्रू शांत होऊ द्या, माझे शत्रू मित्र बनवू द्या किंवा माझी सासू माझ्याशी भांडते ती माझ्याशी चांगलं वागू द्या, सून माझ्याशी भांडते ती माझ्याशी चांगलं वागू द्या किंवा माझे मिस्टर माझ्याशी चांगले बोलत नाही किंवा ते माझ्याशी चिडचिड करतात, रागराग करतात, ते माझ्याशी चांगले वागू द्या. हे आपण असं स्वामींना सांगायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आपल्याला हे एक डिश मध्ये 11 गुंज घ्यायचे आहे. 11 गुंज घ्यायचे आहे. त्याने समोर आपल्याला धूप लावायचे बघा, धूप लावायचं, अगरबत्ती लावायची नाही. अगरबत्ती लावायची का नाही, तर अगरबत्तीपेक्षा पेक्षाही आपल्याला धूपचा जास्त चांगला अनुभव येतो आणि आयुर्वेदिक पण असतं धूप आपलं, त्यामुळे आयुर्वेदिक शक्यतो पंचगव्याचं धूप वापरायचं आणि धूप लावायचं आणि आपल्याला त्या समोर त्याच्याकडे बघत 11 वेळा कालभैरव अष्टक वाचायचं आहे, 11 वेळा वल्गा सुक्त वाचायचं आहे आणि बटुक भैरव स्तोत्र. बघा मी तुम्हाला ते पुस्तक त्या दिवशी मी तुम्हाला फक्त सांगितलं होतं पण स्तोत्र नाही दाखवलं. हे स्तोत्र आहे, हे तुम्हाला थोडे उलट दिसत असेल ह्याचं नाव, पण हे आहे बटुक भैरव स्तोत्र आहे. याच्यात दिलेलं आहे तर 3 वेळा म्हणायचं आहे. याच्यात 3 वेळा सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला ते 11 वेळा बोलायचं आहे. आपल्याला हे 11 वेळा वाचायचं आहे. सॉरी आपल्याला 3च वेळा वाचावं लागेल कारण की ऑलरेडी ते खूप मोठं आहे. हे 3 वेळा वाचायचं, 11 वेळा नाही, सॉरी 11 वेळा कालभैरव अष्टक बोलायचं, 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं आणि हे आपल्याला याचे 3 पाठ करायचे आहे बटुक भैरव स्तोत्राचे. आणि त्याच्यामध्ये बघा त्याच्यातलं आणखी आहे, हे तुम्हाला थोडं सांगते स्तोत्र कसं काय म्हणायचं आहे. आता हे कवच आहे त्यातलं, हे कवच वाचायचं आहे. त्यानंतर हे दुसरं पण कवचच आहे, हे कवच पण वाचायचं आहे. न्यास करायचे आहे आणि इथे फक्त आहे ना सात्विक आहे आणि इथे आहे राजसिक. हे सात्विक आणि राजसिक आहे, हे दोन न वाचता आपल्याला इथं तामसिक वाचायचं आहे. म्हणजे आपले जे तामस वृत्तीचे लोक आपल्याला त्रास देत आहेत ना,
त्यांना आपल्याला शांत करायचं आहे. म्हणून आपल्याला हे वाचायचं आहे, तामसिक वाचायचं. हे 2 नाही वाचायचे आपल्याला ध्यान. हे तामसिक ध्यान वाचायचं आहे. हे 2 ध्यान नाही वाचायचे. तेव्हा मग आपले हे वेगळ्या वेगळ्या कामासाठी आहे. हे वेगळ्या कामासाठी आहे. हे आपल्याला शत्रू निवारण्यासाठी आहे. म्हणून आपल्याला हे वाचायचं. शत्रू आपल्याला का त्रास देतो? तेव्हा त्याची तामसिक वृत्ती होती तेव्हा. म्हणून आपल्याला हे तामसिक ध्यान वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मूलपाठ आहे. हा मूलपाठ सुरुवात करायची आहे आणि हे आपल्याला 1 ते 3 वेळा वाचायचे. म्हणजे हे 3दा वाचायचंय थोडक्यात. हे 3दा वाचायचं आहे. आपल्याला ते झालं हे वाचायचंय. मग आपल्याला नंतर वाचून झाल्यानंतर हे आपण जी काही ती ही काळी गुंज आपण हातात घेतली होती, ही गुंज आपल्याला स्वामी पुढे ठेवायची आहे. ती डिशमध्ये किंवा तुम्ही डबीत भरून ठेवली तरी चालेल. थोड्या वेळ डिश स्वामींपुढे ठेवायची, नंतर थोड्या वेळाने तुम्ही डबीत भरून ठेवू शकता. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला ती हातात घ्यायची आहे. पुन्हा ते वाचायचं आहे. असं आपल्याला 40 दिवस करायचं आहे. पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी आणि ही सेवा संध्याकाळी करायची आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला ती डिशमध्ये काळी गुंज घ्यायची आहे. सॉरी ती काळी गुंज हातात घ्यायची आहे. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. 11 वेळा वल्गा सुक्त बोलायचं आहे. 3 पाठ आपल्याला बटुक भैरव स्तोत्राचे करायचे आहे. असं आपल्याला करायचे आहे. ही आपली पूर्ण 40 दिवस सेवा करायची आहे. 40 दिवस सेवा पूर्ण झाल्यानंतर ती सेवा ते आपल्याला ती जी गुंज आहे ही आपल्याला लाल कपड्यामध्ये किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये, लाल किंवा पांढरा कपडा घ्या, तर याच्यामध्ये बांधून आपल्या जवळ ठेवायची आहे. आणि समजा तुमच्या घरातलेच त्रास देत असेल, समजा तुमच्या घरातलेच असे, आता हे बाहेरचे असेल तर तुम्ही ते पर्समध्ये वगैरे बाहेर जाताना घेऊन जायचं. मग बाहेर जात आता पर्समध्ये ठेवलं ना, पर्समध्ये, पाकिटमध्ये, पुरुषांनी खिशामध्ये ठेवलं तर बाहेर जाताना ते घेऊन जाता. परंतु जर घरातलेच तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही ते गळ्यात वगैरे घालण्याचे करा. कारण की आपण घरामध्ये काय आपण ते जवळ नाही ठेवू शकत ना. आपण घरामध्ये तर बाजूला कुठेतरी ठेवणार आणि मग आपण काम करणार. तर त्या अशा वेळेला काय करता, आपण गळ्यात घालायचं किंवा तुम्ही ते हातात त्याचं ब्रासलेट बनवून पण घालू शकतात. आपण आता त्याचं पण नियोजन करतो आहे. मिळाले ना तो आपल्याला गळ्यात म्हणजे माळ किंवा ब्रासलेट मिळालं तर ते सुद्धा आपण करतोय नियोजन. भेटलं ते तर मग तुम्हाला तर ते सोपं जाईल. आणखी डायरेक्ट तुम्ही ब्रासलेटवर सेवा करून तेच तुम्ही घालू शकाल. तर आपण बघू तसं स्वामींची इच्छा भेटली, तुमचं नशीब आणि स्वामींची इच्छा असेल तर भेटेल पण. मग जर ब्रासलेट मिळालं तर मग तर काही टेन्शनच नाही. मग डायरेक्ट ते करायचं आणि मग हातातच घालून घ्यायचे ते ब्रासलेट. म्हणजे मग तुम्ही कुठे गेलं तर तेच राहील किंवा गळ्यातच माळ घालून घेऊ शकता. असं पण करू शकतात. तर हे सेवा करून मग आपण ते जवळ ठेवायचं आहे. आणि जर घरातलेच त्रास देत असेल तर त्याचं गळ्यात किंवा हातात बांधायचे ते ब्रासलेट करून. आता झालं ते शत्रू निवारण्यासाठी. आता त्यानंतर आणखी आपल्याला आता हे सुखप्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला सुखप्राप्तीसाठी, मनोकामना पूर्तीसाठी, त्यासाठी आता हे शत्रू मित्रासाठी झालं. नजर दोषासाठी सुद्धा आपल्याला ते जवळ ठेवायचंच आहे. जवळ ज्याला सारखे सारखे नजर होत असेल ना, कोणाचे असे एखादे आपल्या आजूबाजू कोणी सारखं आपल्याला जळत असेल, तर असतं कोणी कोणी जळवणूक पण असते आणि त्यामुळे आपल्याला ते काय करतात, निगेटिव्ह ऊर्जा आपल्यावर सोडतात. जळणं म्हणजे काय, ते त्यांचे आपल्याविषयीचे ते वाईट बोलणं वगैरे त्याला म्हणतात वाईट बोलणं. त्या समोरचा कोणी आपल्याविषयी वाईट बोलणं म्हणजे त्याने जे निगेटिव्ह आपल्याविषयी बोललेलं आहे ते आपल्यावर त्याचा अटॅक होतो, आपल्यावर सोडतो तो. आणि मग हेच आपल्याला स्पर्श होऊ नये, आपल्यावर त्याचे काय हे प्रतिक्रिया होऊ नये म्हणून आपल्याला हे काळी गुंज आपल्या जवळ ठेवायची आहे. ही सेवा केलेली. आता त्यानंतर आपल्याला आता ते करायचं आहे वशीकरणासाठी. आता वशीकरणासाठी आपल्याला हार म्हणजे माळ असेल ती, आता ती माळ घ्यायची आहे आणि माळेवर पण आपल्याला अशीच सेवा करायची आहे की त्याच्यासाठी आता ती माळीचा उपयोग करावा लागणार आहे वशीकरणासाठी. तर काय करायचं, माळ घ्यायची किंवा तुम्ही याची पण माळ बनवू शकतात. तर माळ घ्यायची आणि माळ घेतली की त्याच्यावर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. चांगल्यासाठी करा की वशीकरण का करायचं आहे की आपल्याला समोरचं आपल्याशी चांगलं वागावं, दोघांचा संसार सुखाचा व्हावा, याच्यासाठी करायचं. आपल्याला वाईट करायचं नाहीये.
आपल्या चांगल्यासाठी करायचं. आणि मी हा वशीकरणाचा उपाय सुद्धा चांगल्याच सांगते, वाईटचं सांगत नाहीये. म्हणून तुम्ही हा जर उपाय तुम्ही समोरचं वाईट होण्यासाठी जरी केला तर त्याचं होणार नाहीये वाईट, आणि ते आपलं होणार आहे. आपलं मात्र निश्चित होणार आहे. समोरच्याचं वाईट करण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर हा उपाय चांगलं करण्यासाठीच आहे. आणि आपल्याकडे सगळ्या तुम्हाला चांगलं करण्याच्याच सेवा मिळणार आहे, वाईट करण्याच्या सेवा मिळणार नाही. तसे आम्हाला आमच्या गुरुचे आदेश पण नाहीये, आज्ञा पण नाहीये, त्यामुळे होणार पण नाही. आणि जर का आपण काही केली, इच्छा जरी व्यक्त केली तर आपलं वाईट होईल हे मात्र निश्चित आहे. तर काय करायचं, आपल्याला 11 माळे श्री स्वामी समर्थ जप करायचा. आणि एक मंत्र सांगते मी, मंत्र लिहून देत नाही, मंत्र तुम्ही लक्ष देऊन बघा. मंत्र वाटल्यास मी 2दा वाचून दाखवते, पण तुम्ही मंत्र ऐका. मंत्र काय आहे, मंत्र ऐका. ओम क्लीं त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पतिवेदनम् उर्वारुकमिव बंधनादितो मुक्ष्यमामृत क्लीं. असा मंत्र आहे. मंत्र पुन्हा म्हणते, लक्ष द्या, लिहून घ्या. वाटल्यास तुम्ही ते थोडे व्हिडिओ स्किप करून मंत्र लिहून घ्या. मंत्र मी लिहून देत नाही, कारण की शक्यतो हा सांगायचंच नव्हतं, पण तरी पण आपला संसार सुखाचा व्हावा मला असं वाटतं प्रत्येकाचा, म्हणून मी सांगते आहे. तो मंत्र पुन्हा ऐका, मी सांगते. मंत्र पुन्हा ऐका. ओम क्लीं त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पतिवेदनम् उर्वारुकमिव बंधनादितो मुक्ष्यमामृत क्लीं. असा हा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. आणि मग आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. नंतर 1 माळ जप केल्यानंतर आपल्याला हे साधारण 11 दिवस तरी आपल्याला ही सेवा करायची आहे त्याच्यावर. आणि नंतर मग आपल्याला 12व्या दिवशी मग ते सेवा केल्यानंतर आपण तो आपल्या गळ्यात घालायचा आहे. तो माळ, ती माळ आपल्याला आपल्या गळ्यात घालायची आहे 3 दिवस. 11 दिवस सेवा करायची त्याच्यावर, मग 3 दिवस आपण आपल्या गळ्यात घालायची. आणि मग 4थ्या दिवशी आपण आपल्या त्या पतीच्या गळ्यात घाला, किंवा तुम्हाला जर दुसरं कोणाला करायचं असेल तर त्याच्या गळ्यात घाला, म्हणजे त्याने तुमच्याशी चांगलं वागावं या हेतूने. मग काय करायचे, आपल्या गळ्यातली जी माळ आहे नंतर 3 दिवसानंतर त्याला घालायचे. फक्त जे पतिवेदनम आहे हा मंत्र तुम्हाला नाही म्हणता येणार, त्याच्यासाठी आपल्याला जिथं आहे पतीच्या जागी त्यांचं नाव घ्यायचं आहे. आणि तो आपल्याला तो मंत्र शक्यतो मंत्र तो नाहीच आहे आपल्याला, तो पतीसाठी, पती पत्नी याच्यासाठी आहे. तो पती पत्नीसाठी, जिथं पती आहे पतीसाठी करायचं असेल तर पती म्हणायचं, आणि जर पत्नीसाठी करायचं असेल तर पत्नी म्हणायचं. आपण हे पती पत्नीसाठीच हा मंत्र आहे, बाकीसाठी नाहीये. तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि नंतर 3 दिवस झाले की 4थ्या दिवशी ती माळ, आपली माळ त्यांना त्यांच्या गळ्यात घालायला द्यायची. त्यांनी 3 दिवस घालो, 1 दिवस घालो, किती दिवस घालो, नंतर तुम्हाला ते हळूहळू त्याचा अनुभव यायला लागेल. त्यांच्या मनातला तुमच्याविषयीचा राग निघून जाईल आणि ते तुमच्याशी हळूहळू प्रेमाने वागायला लागतील. तर असा आपला हा काळ्या गुंजचा उपाय आहे, आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आणि हे अतिशय विरळ आहे, हे खूप कमी ठिकाणी मिळते. आणि ओरिजिनल मिळणं तर खूप मुश्किल आहे. ओरिजिनल मिळणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे आपण बाहेरून जरी घेत असेल तर घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण आपण त्याची एक ओरिजिनल असल्याची खात्री करून घ्या. तर असं आज आपण इथे थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.